मॅडम, अजून किती दिवस माझ्या बहिणीने असे अत्याचार सहन करायचे यांचे? वारंवार पैशाची, हुंड्याची, गाडीची मागणी करतात ते लोक, आणि नाही दिला ना तर माशी मारहाण करतात. भीक नाही लागली आम्हाला. अरे मायरी मिळत नसेल ना, एवढ्या थाटात आणि सुखात जगते ती आमच्या मोठ्या घरात. अहो कसलं सुख, रोज मार खाते माझी बहीण. ते आमच्या आई वडिलांचे चांगले संस्कार आहे आमच्यावर की तुझा संसार टिकला पाहिजे म्हणून काही बोलत नाही ती, पण तिचा चेहरा सगळा बोलतोय. मॅडम, तुमची लायकी नसताना तुझ्या बहिणीशी लग्न केलंय मी. अरे गप, पैशांसाठी घरातल्या स्त्रियांना अशी मारहाण करता आणि स्वतःला मोठं समजता, हिते का तुमची लायकी? एक मिनिट, शांत राहा. ताई तू सांग काय झालं? ताई बोल, तू घाबरू नको, मी आहे, तू बोल. यांनी तुला मारहाण केली का? बोल ना. नाही मॅडम, ते माझ्याकडूनच लागलंय. खोटं बोलती मम्मा, पप्पा तिला रोज मारता. नाही मॅडम, असं काहीच नाहीये. अगं ती छोटीशी पोरगी बोलते, तू बोलत नाही. तू कधी जीव गेल्यावर बोलशील का? तू बोल ना. तुम्ही बाहेर थांबा, तुम्ही यांच्यावर दबाव टाकू नका. घाबरते मॅडम ती. हे लोक रोज तिला मारतात मॅडम, दबाव टाकतात, पैसे मागतात तिच्याकडे. अशा कित्येक मुली मॅडम ज्या घाबरून गप्पा बसता मॅडम. तुम्ही त्यांच्या पाठीशी उभा राहा मॅडम. निकिता बोल, तू बोल, मी आहे, तू बोल. कॉन्स्टेबल यांना बाहेर घेऊन जा. मॅडम घाबरते माझी बहीण. मॅडम मॅडम तिला बोलू द्या. ताई तू बोल, पोलीस तुझ्या पाठीशी उभे राहतील. ताई तू बोल, यांना घाबरू नको, तू बोल. हे बघ निकिता, यांनी जर तुला खरंच मारहाण केली असेल तर यांच्यावर कायदेशीर कारवाई होईल. तू बोल. बोल, नाही तर त्यांना वाटेल आम्ही तुझ्यावर दबाव आणतोय. काय पप्पा? नाही मॅडम, मला खरंच काहीच त्रास नाहीये. पाहिलं ना मॅडम, आमचं नाव खराब करण्यासाठी कसे खोटे नाटे आरोप करतात हे लोक. हा मॅडम, तिच्या चारित्र्यावरच संशय आहे मला. फालतू साली. हो, यांनी मला मारलं, छळ केलाय माझा. यांच्यावर कारवाई करा.